दादी काय सांगू तुमच्यासाठी? चहा, कॉफी? नाही काही नको, थँक्यू. आपल्याकडे सर्व स्टॉक नवीन आलाय. कांजीवरम, बनारसी, पैठणी. तुम्ही सांगा ते सर्व दाखवतो तुम्हाला. राणी काका यांना साडी दाखवा, मी येतो. ऐकलंस ना जय, त्यांच्याकडे भारतातल्या सर्व राज्यातल्या खासियत असलेल्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. ही बघा, ही प्युअर जरीची प्युअर पैठणी साडी आहे. ही प्युअर सिल्क बनारसी, हे सुद्धा ओरिजिनल हँडलूम सिल्क मध्येच न्यू क्रिएशन सर्व. ही जी साडी आहे खास कलानिधीची स्पेशालिटी. ही जरा साईडला ठेवता. हॅलो. हा नेटवर्क नाही दुकानात आज. ए आई बघ मी आले. हॅलो. लवकर ये ग. हा बोल. दादा आणखी दाखवा ना. राणे काका कुठे आहेत? समोर. थँक्यू. हा सुंदर साडी आहे. राणे काका इथे जय, ही आकाशची बहीण आहे ना रे. तू आवाज देऊ नकोस. शर्वरी, तू कपडे, मला बोलायचं तुझ्याशी. माझी कशी आहेस बाळा, आणि इथे कशी काय आलीस? मी बरी आहे. राणे काका तुमचं टिफिन ते काका मम्मीकडून टिफिन घेतात ना, तोच द्यायला आले होते. हो का? वा छान. अगं आम्ही ना आज इथे खास कलानिधीमध्ये साडी घ्यायला आलोय. साक्षीच्या लग्नानंतरचा तिचा पहिला सण आहे ना ग, अक्षय तृतीय, म्हणून. दादा ती साडी द्या ना जरा. मला आहे ना ही साडी साक्षीसाठी खूपच आवडली आहे, पण ह्याला माझा कुठला चॉईस कधी आवडतच नाही. मला सांग ही कशी वाटते बघ, मला तर खूप आवडली आहे. ही साडी का? हो. खूपच छान आहे. माझ्या बहिणीसाठी एवढी साधी साडी घेणार नाहीये मी. किमान 60-70 हजारची दाखवा. साडी ही काय फक्त तिची किंमत नसते, साडी ही एक इमोशन आहे. म्हणजे ती कोणी दिले, कशासाठी दिले, का दिले ते पण मॅटर करतं. आई बाबा, आजी आजोबा मुलीला प्रेमाने साडी देतात. भाऊ जेव्हा बहिणीला साडी देतो तेव्हा त्याचे बहिणीसाठीचे लाड असतात. आणि सासूने दिलेली साडी जबाबदारीने जपायची असते. मैत्रिणींनी दिलेली साडी तर एक छान आठवण होते. नवऱ्याने दिलेली साडी तर खूप जवळची असते ना. म्हणजे प्रत्येक साडी खास असते. त्यामुळे महागातली साडी ठेवून देण्यापेक्षा प्रेमाने दिलेली साडी मिरवता आली पाहिजे. आणि माहेरून आलेली साडी किती रुपयाची आहे हे तर कुठलीच मुलगी विचारत नाही. ती आपल्या माणसाकडून आले हेच महत्वाचं असतं, हो ना? पण